नमस्कार. मी अभय सुपेकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहे. यावेळेस आपण लोन ॲप, विशेषतः हे पाशवी आहेत, हे माणसाला आयुष्यातून उठवणारे लोन ॲप्स आहेत, त्याबाबत माहिती घेऊया. याचं कारण असं की गेले 2-2.5 वर्ष, विशेषतः कोरोनाच्या काळापासून या लोन ॲपनं भारतामध्ये सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे. आत्तापर्यंत 60 वर लोकांना आत्महत्येला या लोन ॲपनं प्रवृत्त केलेलं आहे. आणि आजही यांचा बोलबाला आणि यांचे कारनामे, काळे कारनामे अद्यापही सुरू आहेत. याबाबत भारत सरकारनं तातडीनं वेळोवेळी विविध पावलं उचलून त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिझर्व्ह बँक, अर्थ खातं आणि माहिती आणि तंत्रज्ञान खातं, या तिन्ही खात्यांनी आपापल्यामध्ये समन्वय साधून या लोन ॲपला कसा चाप लावता येईल, विशेषतः गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवरून किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून हे जे लोन ॲप डाउनलोड केले जात आहेत, विशेषतः जे बेकायदा आहेत, अशा लोन ॲपला चाप लावण्यासाठी त्यांची यादी तयार करून ती काढून टाकण्यासाठी प्रयत्न केला. तरीही आजही शेकडो लोन ॲप राजरोसपणे लोकांच्या जीवन उद्ध्वस्त करण्याचा धंदा, गोरखधंदा करत आहेत आणि ते सगळ्यात गैर आहे. याबाबत आपण बोलूया. खरं सांगायचं तर या लोन ॲप ही कोण घेतं, कोण कर्ज घेतं या छोट्या छोट्या पद्धतीचं. 2,000 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत ही लोन ॲप कर्ज देतात. यांची कार्यशैली कशी आहे हे जर पाहिलं तर असं लक्षात येतं की कोणतरी कुठल्या तरी गरजेपोटी गुगल प्ले स्टोअर किंवा इतर ठिकाणहून लोन ॲप डाउनलोड करतात. डाउनलोड केल्यानंतर किंवा इन्स्टावरती, फेसबुकवरती या लोन ॲपच्या लिंक येतात, त्या डाउनलोड केल्या जातात. त्या लिंक डाउनलोड केल्यानंतर ते लगेच विचारणा होते की तुम्हाला कर्ज हवं आहे का. माणसाला गरज प्रत्येकाला असते, विशेषतः सामान्य लोकांना तातडीच्या गरजा भागवण्यासाठी, औषधासाठी असतं, मुलांच्या शिक्षणासाठी असतं, इतर काही तातडीच्या गरजा असतात, त्यासाठी 2-5 हजार, 50,000 रुपये हवे असतात. अशा वेळेस हे लोक काय करतात तर त्या लोन ॲपवरून आपलं माहिती देतात, तिकडं रिक्वेस्ट देतात की मला लोन हवं आहे, मला कर्ज हवं आहे. आणि हे ॲप मग काय करतं तर तुमच्या व्यक्तिगत जी माहिती आहे त्या व्यक्तिगत माहितीचा ॲक्सेस मागतं. म्हणजे तुमचे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर असतील, फोटो गॅलरी असेल, ह्या सगळ्यांचे ॲक्सेस मागतं आणि ते ॲक्सेस मागतं. आपण गरजू असतो, गरजू असणारा तो त्याला हो म्हणतो आणि मग रिक्वेस्ट टाकली जाते की मला 5,000 हवेत, 10,000 हवेत ठराविक कालावधीसाठी. मग एका ठराविक व्याजदरानं हे ॲप कर्ज देतं आणि मग 3 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 15 दिवस अशा स्वरूपाच्या वेगळ्या वेगळ्या मुदतीसाठी ती कर्ज घेतली जातात. ते कर्ज घेतल्यानंतर लगेच त्याला ऑनलाईन त्याचे पैसे अदा होतात. त्याला असं वाटतं की मला फटाफट पैसे मिळाले, मला कर्ज मिळालं, आता माझी गरज भागली. त्याची मुदत समजा एक आठवडाभराची असेल तर 3-4 दिवस नाही झाले तो या लोन ॲपवाल्यांचा तगादा सुरू होतो की अरे तुम्ही 5,000 रुपये घेतलेत, आता तुमची व्याजासह काय एक विशिष्ट अशी रक्कम झालेली आहे, काय 5,500, 5,500 जी काय झाली असेल ती तुम्ही द्या. मग एखादा अडचणीत असतो, त्याला ते लगेच पैसे भरणं शक्य होत नाही, मग तो सांगतो अडचणी वगैरे. इथून खऱ्या अर्थानं लोन ॲपचा गोरखधंदा सुरू होतो. त्याला ब्लॅकमेल करायला लागतात, त्याला शिवीगाळ करायला लागतात. एवढंच नव्हे तर ते असं सांगतात की तू तातडीनं कर्ज भर, नाहीतर आम्ही तुझ्या दारात येतो, तुझ्या घरासमोर येऊन गोंधळ घालतो. नाही जमलं तर आम्ही तुझ्या जे कॉन्टॅक्ट तुझे आहेत त्या सगळ्यांना आम्ही कळवतो की तू चोर आहे, तू दिवाळखोर आहे, तू कर्जबुडवा आहे. मग तो गयावया करायला लागतो. याच्या पुढे जाऊन विशेषतः असं लक्षात आलं काही महिलांना या धंदावाल्या दोन ॲपवाल्यांनी त्रास दिलेला आहे. त्यांचे चेहऱ्याचे आणि इतर स्वरूपाचे चित्रविचित्र अशा स्वरूपाचे फोटो त्यांच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना व्हॉट्सॲपवरून पाठवणं वगैरे. आणि याच्यातून माणूस कर्जाला घाबरतो, पण कर्जापेक्षा घाबरतो तो आपल्या सामाजिक स्तरात असलेल्या आपल्या व्यक्तिगत प्रतिमेला, स्टेटसला तो घाबरत असतो. आणि आपल्या सामाजिक स्टेटसला, समाजातल्या आपल्या प्रतिमेला धक्का लागतो म्हटलं की माणूस अस्वस्थ व्हायला लागतो. आणि हे लोन ॲपवाले
तोपर्यंत त्याला अक्षरशः लुबाडून टाकतात. 5,000चं कर्ज दिलेलं असतं त्याच्याकडून 20,000 25,000 अशी अव्वाच्या सव्वा कल्पनेच्या पलीकडची रक्कम वसूल करतात आणि वर त्याला जे काही मनस्ताप देतात, त्याला जे काही छळवणूक करतात. आणि ह्या छळाने आत्तापर्यंत भारतामध्ये 60वर लोकांचा मृत्यू झालेला आहे. हे लोन ॲपचा जो व्यवसाय आहे किंवा ज्याला आपण डिजिटल लोन ॲप म्हणू, याचा व्यवसाय भारतामध्ये 2012 पासून 2023पर्यंत वर्षाला सरासरी 40% एवढ्या वेगानं वाढलेला आहे. आज जवळजवळ $350 अब्ज एवढ्या रकमेचा लोन ॲपचा व्यवसाय आहे असं लक्षात आलेलं आहे. तर या लोन ॲपला बळी न पडता कसं करता येईल, आपल्याला आपल्या गरजा कशा भागवता येतील, या दृष्टीनं खरं तर माणसानं प्रयत्न केलेला आहे. या लोन ॲपमुळं काही नावंही पुढे आलेत. सोनिका नावाची एक तरुण मुलगी की जिला आयुष्यातनं उठावं लागलं आणि आत्महत्येला कवटाळावं लागलं. भूमी नावाची एक महिला आहे, त्या महिलेलाही असंच ह्या लोन ॲपवाल्यांनी खूप छळवणूक केली. आणखी एक पुण्यामधलीच एक घटना आहे की एका मुलीनं या लोन ॲपचे पैसे भागवण्यासाठी आपल्या आजीचा जीव घेतला. अशा खूप वेगळ्या वेगळ्या घटना आहेत. ह्या हृदयद्रावक घटना आहेत, माणसाचं अंतःकरण हेलावणाऱ्या घटना आहेत. म्हणजे खरं सांगू का, माणूस आबरूला जपत असतं, आबरूला घाबरत असतं आणि आपला कुठेही बोलबाला होऊ नये याच्यासाठी जपत असतं. पण हे लोन ॲपवाले जे आहेत हे 4 पैसे एक दान स्वरूपात टाकायचं आणि सावज पकडायचं आणि त्या सावजाला अक्षरशः पिळवटवून घ्यायचं आणि त्याचं रक्त शोषायचं, अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे. जे बेकायदा लोन ॲप आहेत ते बदनाम आहेत. आणि खरोखरच काही लोन ॲप असेही आहेत की ते वेगवेगळ्या बँकांशी, वेगळ्या वेगळ्या वित्तीय संस्थांशी की ज्यांना रिझर्व्ह बँकेनं मान्यता दिलेली आहे त्यांच्याशी त्यांचं एक एकत्रित टायअप आहे, सहकार्य आहे. आणि असेही लोन ॲप चांगल्या प्रकारचे आहेत की जे लोकांना सहकार्य करतात, रीतसर सनदशीर मार्गानं कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करतात. विशेषतः हे फसवणूक करणारे लोन ॲप जे आहेत ते भारत, बांगलादेश, पाकिस्तान, कोलंबिया एवढंच नव्हे, आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतल्या अनेक देशांमध्ये हे ॲप काम करत आहेत. आणि हे ॲप जे आहेत हे प्रामुख्यानं चीनमधून चालवले जात आहेत असंही लक्षात आलेलं आहे. चीनमधल्या अनेक कंपन्या, अनेक ॲप निर्माते या स्वरूपानं असा गोरखधंदा करतायत आणि आपली लोकांची पिळवणूक करतायत असं लक्षात आलेलं आहे. हे वाईट आहे. याला चाप लावण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारनं याबाबत वेळोवेळी विशेषतः गुगल स्टोअर आहे, इतर जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा ज्याला इंटरमिडिएटरीज म्हणतात की त्या इंटरमिडिएटर्सना सांगितलेलं आहे की अशा स्वरूपाचे ॲप तुमच्या इथून तुम्ही काढून टाका. जे ॲप बेकायदा आहेत, ज्यांच्याबद्दल संशयास्पद स्थिती आहे, त्यांना तुम्ही काढून टाका. नाही तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू. या ॲपच्याद्वारे जर बेकायदा ॲपद्वारे जर कुणाची फसवणूक झाली, त्याला त्रास झाला तर त्या सोशल प्लॅटफॉर्मला आम्ही जबाबदार धरू आणि तुमच्यावरती कारवाई करू, असं आत्ताच अलीकडं केंद्रीय माहिती आणि IT राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितलेलं आहे. अशा ह्या लोन ॲपपासून आपण खरं तर सर्वांनी जपून राहिलं पाहिजे आणि आपली आपली काळजी घेतली पाहिजे. विशेषतः कशी काळजी घ्यावी या लोन ॲपबाबत, तर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की आपण लोन ॲप कुठल्या प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करतोय तिकडं पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. गुगल स्टोअर आहे किंवा इतर कुठलं आहे की जे नेहमीचं प्लॅटफॉर्म आहे, जे विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून अशा स्वरूपाचं लोन ॲप डाउनलोड केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की इंटरनेटवरून, इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून, अशा कुठल्या तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जर ते लोन ॲप मिळत असेल तर ते घेऊ नये. दुसरी गोष्ट अशी की तो लोन ॲप जेव्हा डाउनलोड केलं जातं तेव्हा त्याचं कुठल्या तरी भारतातल्या रिझर्व्ह बँकेनं मान्यता दिलेल्या बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी सहकार्य आहे का हे पहा. म्हणजे मग त्याची विश्वासार्हता वाढायला मदत होती. दुसरी गोष्ट अशी की एवढंच नव्हे, ते पाहिल्यानंतर देखील त्या बँकेच्या, त्या वित्तीय संस्थेच्या साईटला जाऊन त्यांचं एक सहकार्य आहे का, त्यांनी त्यांना मान्यता दिलेली आहे का,
ते समांतर एकमेकांशी व्यवसाय करायला तयार आहेत का याची खातरजमा करावी. याची खातरजमा केल्यानंतर देखील आपण या ॲपचं आणखी एक गोष्ट अशी असते की ती प्रायव्हसी मागते. जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तेव्हा ते म्हणतं की आम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ॲक्सेस करायचा आहे, तुमच्या फोटो गॅलरीमध्ये ॲक्सेस करायचा आहे. हे सगळ्यात धोकादायक आहे असं मला वाटतं आहे. आपण आपली प्रायव्हसी जपली पाहिजे, निजता जपली पाहिजे, खाजगीपणा जपला पाहिजे. अशा कुठल्याही ॲपला आपण अशा स्वरूपाचा ॲक्सेस देणं म्हणजेच विशेषतः जे आत्तापर्यंतच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या लोन ॲपवाल्यांनी अशा लोकांशी व्यक्तिगत माहितीमध्येच ॲक्सेस घेऊन त्यांची बदनामी केलेली आहे. 5,000 रुपये द्यायचे आणि त्या माणसाला आयुष्यातनं उठवण्याचे धंदे अशाच प्रकाराने घडलेले. त्यामुळे अशा कुठल्याही प्रायव्हसीचे ॲक्सेस आपण देता कामा नये. आणि या पद्धतीनं जर आपण व्यवहार केला तर लोन ॲपपासून सावध राहता येऊ शकतो. लोन ॲपचा हा जो ट्रॅप आहे तो ट्रॅप अत्यंत धोकादायक आहे. आपण सर्वजण सामान्य माणसं आहोत, आपल्याला गरजा खूप असतात. हात उसने पैसे घेण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा असं होतं की बँकांची किचकट प्रक्रिया नको असते आणि त्या किचकट प्रक्रिया टाळण्यासाठी म्हणून आपण अशा ॲपच्या मागे जातो. परंतु त्या ॲपनं जर आपल्या जीवाला घोर लागणार असेल, आपण जीवनातून उठणार असू तर ते काही चांगलं नाही आहे. मला असं वाटतं की सावध राहा, बेसावध राहू नका. कुणालाही आपल्या विशेषतः कुठलंही ॲप असू दे, लोन ॲपच असू दे असं नव्हे तर कुठल्याही ॲपला आपल्या प्रायव्हसीला ॲक्सेस देताना 10 वेळा विचार करा. याचे परिणाम काय होतील याचा विचार करा आणि मगच पुढचं पाऊल उचला. नाही तर फसाल लोन ॲपच्या जाळ्यात आणि आयुष्याचा घात करून घ्याल. एवढाच मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. हे सांगत असताना मी असं सांगेन की लोन ॲप घ्यावं की नाही, त्याच्या वाटेला जावं की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला कुठलाही सल्ला देत नाही. परंतु आतापर्यंत सरकारनं केलेले प्रयत्न या लोन ॲप, फसवे जे लोन ॲप आहेत, बनावट लोन ॲप आहेत, त्याच्यामुळे झालेले परिणाम आणि त्याच्यापासून सावध राहण्यासाठी आपण आपल्यासाठी काय करावं एवढंच मी तुम्हाला मला जे वाटतं ते सांगत आहे. निर्णय आपला आहे, माझा नाही. आपण जरूर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा की जेणेकरून इतरांना देखील लोन ॲपच्या जाण्यापासून वाचवता येईल, त्यांचं संरक्षण करता येईल आणि आपण सर्वजण आनंदाने राहा. नव्या वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.